अरे काय करतोयस? तू मंदिरात जातेस, देवाला फुलं वाहतेस, कारण तू देवाला मानतेस. कारण मी पण तुला खूप मानतो ग. तुमच्या खयाली पुलावला कधीच नजर लागू नये. काय रे, कधी उघडणार आपण हॉटेल? हा कसं आहे, शेफ मिळाल्याशिवाय कसं काय सुरू करणार ना आम्ही हॉटेल. आणि तो कधी मिळणार? आमच्या डोक्यात ठरलंय कोणाला शेफ म्हणून घ्यायचं ते, पण हे शेफ कडून अजून होकार मिळालेला नाहीये. म्हणजे सांगायचं त्याचा होकार आहे की नाही हे तूच सांग. म्हणजे मला नाही कळलं. म्हणजे मिस आनंदी, हे जे खेळाली पुलाव नावाचं टॉप क्लास रेस्टॉरंट आहे की नाही, त्याचं शेफ म्हणून तुम्हाला जरा नोकरीवर यायला आवडेल का असं आम्हाला तुम्हाला विचारायचं होतं. म्हणजे ऑफर देतोय आम्ही. तुम्हाला ऑफर जर कबूल असेल तर मग तुम्ही जॉईन व्हा उद्यापासून किंवा आजपासून. आहे कबूल आहे? कबूल आहे. जय. चला चला शेफ साहिबा, किचन की तरफ बढ़े. वहाँ आपके लिए कुछ सरप्राइजेस रुके हुए. चला चला कम प्लीज कम. थँक्यू थँक्यू. फुल रिस्पेक्ट भाई, फुल रिस्पेक्ट. हा बाई, सगळं सामान चेक करून घेतलं ना. हा टेम्पो मध्ये भरून टाक आणि टेम्पोचे पैसे देऊ नको. अच्छा, मडक्याचा टेम्पो आहे का? मग पैसे द्यायची गरज नाही. हा बाई ठेवतो. ए, इकडं काय करते तू? ते काकूकडे गेली होती ना ते पैसे वगैरे घ्यायला? अरे हा ना, पण काकू भेटलीच नाही. मला बोलली अर्धा तास थांब, पण आलीच नाही ती. तू कुठं चालला? मी आनंदीच्या घरी फुल सूम मध्ये. काय घराची चावी सुद्धा आहे तिच्या. ते साहिलनी आमच्या घराची बनवली होती ना साबण वापरून, तशी बनवली आहे. सरप्राईज आहे फुल. काय सरप्राईज? सांगितलं तर कसलं सरप्राईज? अरे सरप्राईज कोणासाठी आहे? माझ्यासाठी का आनंदीसाठी? आनंदीसाठी. मग मला सांगायला काय प्रॉब्लेम आहे? तू बघ ना डायरेक्ट आल्यावर. हा बरं चल, मी पण येते तुझ्या बरोबर. तू पण येते? अरे चल की. ए नको नको, तू आतमध्ये जा ना. आतमध्ये धमक आहे. जा जा आत बघ पटकन. आनंदी सगळ्यांसाठी जेवण बनवते बाई. जा 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 पटकन. हा जेवण बनवते. अरे नको, अरे नको जीव. विठ्ठला, अरे हे काय? डाराराम डाराराम डाराराम. जसं नव्या नवरीच्या पहिल्या रात्री फुलांनी सजवलेला माहोल असतो ना, तसं नव्या शेफच्या पहिल्या दिवशी आम्ही भाज्यांनी सजवलेला माहोल तयार केला किचन मध्ये. ए बाबा, लग्नाच्या उपमा नको, परत नळ लागतील. सॉरी सॉरी सॉरी. काय आहे, तुम्हाला भाजी मार्केट मध्ये जाण्याचा त्रास नको म्हणून आम्ही भाजी मार्केटच इकडे आणलेलं आहे. राईट. फुल लाल भोपळ्यापासून ते दुधी भोपळ्यापर्यंत, लवंगी मिरची पासून ते ढोबळी मिरची पर्यंत सब कुछ हाजिर है मेरी जान. अरे पण काय बनवू मी? तू ठरवायचंस. युअर चॉईस. तुझी काय डिमांड आहे? तुला काय बनवायचंय? आपली एक डिमांड असणार ना लग्नानंतर. अरे तू म्हणशील ती डिमांड पूर्ण करेन मी. म्हणजे वेलदोड्यांच्या पोळ्यांपासून ते मटारच्या लाडवांपर्यंत सगळं करेन. तू सांग फक्त तुला काय पाहिजे. सांगू? मला ना मटन, वजरी. गाइस प्लीज इसे पकाओ मत, उसे पकाने दो. काय ह्युमर आहे. चल, ऑल द बेस्ट. आनंदी, किचन इज ऑल योर्स. व्हॉट्स अ प्रॉब्लेम ब्रो? अरे का तिला डेंजर जेवण बनवती, नका जेव तिच्या हातचं. गप ग तू, आम्हाला भूक लागली. व्हॉट इज योर प्रॉब्लेम? दुष्ट आहेस हा.
देवा, आमच्या हॉटेलचं या आनंदीच्या जेवणापासून रक्षण कर रे बाबा. काय आनंदी, काय काय बनवते? खूप भारी आणि वेगवेगळ्या डिश बनवते मी. हे तू खाऊन बघ ना. खाल्ल्यावर ना हे सगळे हॉटेलचं नाव खयाली पुलाव सोडून आनंदी की रसोई असं नाव ठेवतील. पण तू किती जणांचं जेवण बनवते? सगळ्यांसाठी. नाही 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 नाही, म्हणजे सॉरी तुला मी सांगितलं नाही, पण मला पकडू नको हा, कारण माझा उपास आहे. कसला? ते मी आज गिट्टी काकूंकडे गेले होते ना पैसे घ्यायला, पण पैसेच नाही भेटले. मग म्हणलं आपण उपास ठेवून बघू, भेटले पैसे तर चांगलं होईल ना. हा. मग तुला उपवासाचा राजगिराचा शिरा करू का? नाही नाही, नको नको. अगं लई लई कडक आहे उपास, म्हणजे नुसतं पाणी किंवा मग अगदीच वाटलं तर मग थोडेसे फळ वगैरे असतात. मग ज्यूस बनवू का तुला फळांचा? नाही अगं, असं इतकं सोपं करून जेवलं तर मग देव कसं काय पैसे देणार ना. थोडस असं चावून चावून थोडेसे कष्ट पडले दाताला, मग देव पैसे देईन मला. बरं काय बनवते तू? ए, माझी रेसिपी चोरायची नाही. हलू नको. अगं पण काय अरे तुम्ही मला चल 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 चल. कुठे काय 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 सुचलं? कुठे नेताय तुम्ही? अगं ऐका माझं. गप्पा काय. चल काय करताय? चल चल. ऐक ना. अगं अगं मुक्ता,
आज से ये होटल तुम्हारा, घर तुम्हारा और ये वॉल भी तुम्हारी. बाई आणि लोनली वाटून नाही म्हणून तुझं सगळं मेकअपचं सामान दे वगैरे सगळं आणलंय तिकडून. हा, आम्हाला जेव्हा घर नव्हतं तेव्हा तुझ्या भिंतीने आम्हाला आधार दिला ना. मग आता एक भिंतच आम्ही तुझ्यासाठी इकडे घेऊन आलो. ऐक, ते जे तुझं जुनं घर आहे ना ते विसर आता. ओके, आणि त्या आठवणी पण विसरून जा. ओके. आणि सगळ्यात महत्वाचं, हे रडणं विसर बाई आता. बास आता, बास. ए वास येतोय ना कुठला तरी. वास येतोय. तळण्याचा. माझी फोडणी. आय टोल्ड यू. काय का, बरं झालं ती गेली, बरं झालं ती गेली. आता माझं नीट आहे का, नका नका जीव ती नको ती. प्लीज जेवतो ना, प्लीज जेवतो ना. स्वतःचा उपवास आहे आणि आपल्याला बच्चन नका जीव, आराम माराल. अरे जीव जाईल, अरे खपाल. कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो, कॅलेंडर खाना दो. ए गप्पा. ए गब्बस काय? हा, भूक लागली यार. आता जर जेवण आलं नाही तर प्लेट सुद्धा खाऊन टाके ना मी. ए आनंदी, आण ना यार लवकर, भूक लागली खूप. आयुष्यभराची भूक भागणार आहे तुमची, बघा. मुक्ता, हे बघ, तुला स्वतःला काही बनवता येत नाही ना, मग कशाला बोलतीयस? एकतर आनंदी किती गोड आहे यार ती. तिने बनवलेलं जेवण सुद्धा गोडच असणार नाही का? का ओव्याच्या शिरा बनवणार आहे ती? यार सांगा ना हिला, असा कुठला पदार्थ असतो का? किती दिवस झाले भाई आईच्या हातचं जेवण. हो ना यार, गरम भात, वरण, तूप, बटाट्याच्या काचऱ्या, फुल आजी फील. मी सुद्धा जसं मस्त साधं सात्विक जेवण खूप दिवसांनी जेवणार आहे. ए मुकी, वाय यू लाफिंग? कळेल. चला, शेफ आनंदीच्या सरप्राईज डिश आलेल्या आहेत. चला, चला. अरे थांबा. आधी वदनी कवळ म्हणायचं. मुक्ता चल. उभास. ठीक, चला. हा म्हणा. वदनी कवळ म्हटलं, चल झालं. पूर्ण म्हणायचंय. गीता नाम घ्या श्रीहरीचे. नाम घ्या श्रीहरीचे. शब्द काहीच येत नाहीत ना? फक्त चाल येते ना तुला, बाकी काही येत नाही. आवाजात आवाज मिसळतीये, वाटतं फालतू घरी. हा झालं, चला. हा ठीक आहे, चला. हा हे घ्या. हा ते मला ते नाही, थांब. तिला वाढून दे, कारण तुम्ही जास्त घेणार, आम्हाला मिळणार नाही. देते मी, हा, देते. तू वाढ. हा. बस. भूक लागलीये माहितीये. चला. हा घे हे दे त्याला दे. मस्त जेवा. देव तुमचं भलं करो सगळ्यांचं. येस. Do we have to eat? लई भारी असणार आहे जेवण. वांग्याची भाजी. अरे घे, मी देते. असं माकडं करतात माहितीये ना, अन्न आवडलं की ते तोंडात ठेवतात आणि मग बाहेर काढून पुन्हा चावून खातात. आहे की नाही आईच्या हातची चव? छान झालंय जेवण. घोळवत खायला मजा येते, असं रॅलिश करा हळूहळू. अरे थांबलात का जेवायचे? हा, अरे जेवा.
अरे पप्या ताट काय ठेवलंस? घे की अजून. का मी वाढू? हा वाढू? ए बाई ते बाबासाठी पण थोडस ठेवलं पाहिजे ना, त्याचं पण आहे ना. मी बाबाच्या बायकोसाठी ठेवतो थोडस. नाही पण ती नाहीये. बाई ठीक आहे, मी हे ठेवलंय ते काही. पोटभर जेवा. अगं आनंदी वाढ ना यांना. अगं असं काय करते? सकाळपासून उपाशी बसले होते तू बनवणार जेवण म्हणून. नाही थांब 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 थांब. मीच वाढते त्यांना, प्रेमाने वाढते. हा थांबा. ताट पण खाणार होतास ना जेवणा बरोबर. असं बरोबर नसतं का? अरे खा की मग. अरे घे ही घे भाजी. अरे ही घे भाजी. राहू दे. ही घे. अरे नको ना, भाजी घे भाजी. अरे वा. घे. हा असं नको ते दोडका वांग काय आहे ते. अरे आईच्या आजची चव पाहिजे होती ना जेवणाला. हा ही घे. बाई त्याच्यासाठी राहू दे. हो त्याला घे रे. ए बाई घे. नाही अगं मस्त जेव. अरे नाईस घागुती. हा भाग. अरे भाऊ. माझं झालं. अरे भाऊ नाही भाऊ. अरे नाही ना. अरे नाही भाऊ. पाणी क्या बात आहे आनंदी. एक नंबर झालं. पोटभर जेवण झालं सगळ्यांचं. हा अरे मी उगाच उपास ठेवला आज. मला माहित नव्हतं ना, नाहीतर उपासच ठेवला नसता. नाही मग तसंही काय, तुम्ही खाल्लं काय मी खाल्लं काय शेमच आहे ना. मग नाही पोटभर जेवलात ना तुम्ही. हा भरलं ना पोट. मस्त बनवते ना आपली आनंदी जेवण. हा काय पोरांनो. रॉयल भार. गुड गुड. फुल बाई फुल. तिला कळलं का आपल्याला जेवण. मला असं वाटतं काहीतरी वेगळंच मॅटर आहे. आपण इतके सगळे एफर्ट्स घेतले, खाल्लं, तरी तिला रुपेशची आठवण येते का? जे झालंय त्याची आय डोंट नो यार. अरे मी बोलवणारच होतो तुम्हाला. नाही ठीक आहे. आम्ही नंतर येतो. नाही आणि तू वाईट वाटून घेऊ नकोस. म्हणजे ते जेवण छान 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 होतं. मस्त मस्त. यू टेक युअर टाइम. अगं नाही ठीक आहे. आधीच खूप वेळ घेऊन झालाय माझा. खयाली पुलावच्या कामात मला ना कुठलीच मदत करता आली नाही. शारीरिक तर नाहीच नाही पण आर्थिकही नाही. आता ना किचन मध्ये काम करत असताना माझ्या एक गोष्ट लक्षात आली की किचन मध्ये ना खूप गोष्टी कमी आहेत ज्या हॉटेलच्या किचन मध्ये असायला हव्या. हे माझं कॉन्ट्रीब्युशन आपल्या हॉटेलसाठी.